दोन्ही पक्ष फोडले, पण समोर छातीवर वार करून मर्दासारखे नाही फोडले, वार केले ते पाठीवर केले. जे भूखंडी आणून बसवलं, पण आपल्याला एवढं माहितीये वस्ताद एक डाव राखून ठेवतो, जो डोक्यावर बसू शकतो तोच खाली आणू शकतो. वेषांतर करू करू, पक्ष फोडू फोडू, सरकार पाडू पाडू, प्रेस कॉन्फरन्स घेऊ घेऊ, नंतर डोळे पुसत बंगल्यातून बाहेर येत सांगावं लागलं आरती ते आरती घेतो उपमुख्यमंत्री पद. गुलाबी जॅकेटवाले म्हणतात माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आणि संकट मोचकांचे नेतृत्व म्हणतं आमचा लाडका देवा भाऊ. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कधी नर्तकी नाचली नाही, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जिथे बनवणार, तिथे दहीहंडीच्या दिवशी जर तुम्ही नर्तकी नाचवणार असाल तर महाराज कसे माफ करतील. जामनेर येथे शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पार पडली. यावेळी अमोल कोल्हे यांनी तुफान फटकेबाजी करत गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा चांगला समाचार घेतला. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर केला, त्या छत्रपतींच्या पुतळ्यासमोर या भाजपवाल्यांनी नर्तकी नाचवल्या. यांना लाज वाटायला पाहिजे. दोन पक्ष फोडले, पण मर्दासारखे नव्हे तर पाठीत वार करून फोडले. देवाभाऊने वेषांतर केलं, पक्ष फोडले, पण काय भेटलं? रडत रडत उपमुख्यमंत्री पद घ्यावं लागलं. गुलाबी जॅकेटवाला म्हणतो माझी लाडकी बहीण, फडणवीसचे भक्त म्हणतात आमचा देवाभाऊ. असं म्हणत अमोल कोल्हेंनी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि अजितदादांचा चांगला समाचार घेतला. शिवस्वराज्य यात्रा जेव्हा आली तेव्हा कळलं नक्की काय बोलायचं असेल. आणि तेवढाच माझ्या समोर तो व्हिडिओ आला ज्याचा मगाशी सतीश अण्णांनी उल्लेख केला. असं बोलू नका दादा. महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्र्यांच्या मतदारसंघातला रस्त्याला तुम्ही गटार म्हणत असाल तर त्या ग्रामविकास मंत्र्यांची काय ठेवली राहू तुम्ही, याचा काहीतरी विचार. मी नाही ते बोलले, मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. आणि जेव्हा मी हा विचार करत होतो की नेमकं काय जाऊन बोलायचं जामनेर मध्ये, तेव्हा माझ्या समोर एक व्हिडिओ आला. एका मित्राने व्हिडिओ पाठवला. अरे बघ म्हणे व्हिडिओ का बहुतेक तुझ्या महत्वाच्या कामाचा असेल. मी म्हटलं असा कुठला व्हिडिओ कामाचा असेल, कुठल्या तरी बाईकवर दोन्ही पाय एका बाजूला टाकून एक माणूस गायगानी चाललाय, असा कुठला व्हिडिओ? म्हटलं कोणाचा व्हिडिओ पाठवलाय बाबा? नाही, त्याविषयी नंतर बोलावं लागणारच आहे. कारण इथं येताना शिवस्मारकाचं जे काम सुरू आहे, त्या शिवस्मारकाच्या कामाच्या ठिकाणी कुणी काय केलंय, दहीहंडीला काय झालंय. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कधी नर्तकी नाचली नाही, परस्त्रीला माते समान मानलं गेलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जिथे बनवणार, तिथे दहीहंडीच्या दिवशी जर तुम्ही नर्तकी नाचवणार असाल तर महाराज कसे माफ करतील, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि जिथं महाराज माफ करत नाही तिथं महाराष्ट्रातली जनता सुट्टी देत नाही. आणि म्हणून तो व्हिडिओ समोर आला. तो व्हिडिओ समोर आल्यानंतर बघितलं महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री मोटरसायकलवर बसून दोन्ही पाय एका बाजूला टाकून समोरच्या खांद्यावर हात ठेवून पळ काढताना बघितलं. आणि मग विचार आला, हाच का तो विकास ज्यासाठी महाराष्ट्रातले दोन दोन पक्ष फोडले होते? हाच का तो विकास ज्यासाठी मराठी माणसानं महाराष्ट्रात स्वाभिमानानं दोन पक्ष उभे केले होते? एक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना, आणि दुसरा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस. दोन्ही पक्ष फोडले, पण समोर छातीवर वार करून मर्दासारखे नाही फोडले, वार केले ते पाठीवर केले. आणि तुम्हाला सांगितलं काय, तर विकासासाठी. मग ग्रामविकास मंत्र्यांनी सांगावं, हाच का तो विकास का गटारीतून बाईकवर दोन्ही पाय एका बाजूला टाकून तुम्हाला पळ काढावा लागत असेल? कारण विचार करा, त्यांच्याविषयी आमचे पत्रकार बांधव सांगतात संकट मोचक. पण मगाशी मला आदरणीय खडसे साहेबांनी सांगितलं, मगाशी मेहबूब भाई जे म्हणाले की डोक्यावर आणून बसवलं,
जे भूखंडी आणून बसवलं, पण आपल्याला एवढं माहितीये वस्ताद एक डाव राखून ठेवतो, जो डोक्यावर बसू शकतो तोच खाली आणू शकतो. आणि म्हणूनच हा विश्वास नाथाभाऊंविषयी, हा विश्वास तुमच्या जामनेरवासियांच्या मनात नक्की आहे. कारण केवळ ही व्यक्तिगत विषय नाही, हा विषय त्या पलीकडे, हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणाचा आहे. हे महाराष्ट्राचं राजकारण नासवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर गेल्या काही वर्षामध्ये भारतीय जनता पक्षानं हे महाराष्ट्राचं राजकारण नासवण्याचं पाप केलंय. हे पक्ष फोडणं असेल, चिन्ह पळवणं असेल, कुठेतरी कारवाईचा दबाव टाकणं असेल. अरे न खाऊंगा न खाने दूंगा अशी तुम्ही जेव्हा घोषणा केली होती, आठवते ना घोषणा? तुम्ही रस्त्यावर ट्रक बघितला असेल, रस्त्यावर खड्डा बी बघितला असेल, खड्ड्यामध्ये चाक जाताना बघितला असेल. म्हणजे रस्त्यावर ट्रक बघितला, रस्त्यावरचा खड्डा बघितला, खड्ड्यामध्ये ट्रकचं चाक जाताना बघितलं, खड्ड्यामध्ये अख्खा ट्रक जाताना कधी बघितला का? खड्ड्यामध्ये अख्खा ट्रक गेला, तो कुठे गेला? पुण्यात गेला. त्याच पुण्यामध्ये काही काही बॅनर लागले होते, आधुनिक पुण्याचे शिल्पकार, जे आता उपमुख्यमंत्री पदाची अर्धी खुर्ची घेऊन बसणारे एक पुण्याचे शिल्पकार आहेत, त्यांचे संकटमोचक तुमच्याकडे. आणि आता खड्ड्यात अख्खा ट्रक गेल्यानंतर नक्की संकटमोचक काय करणार हाच प्रश्न पडलाय. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरे तर दिल्लीच्या नेतृत्वाकडून महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे काही पत्रकार बांधव सांगत होते, गोची अशी झालीये का वेषांतर करू करू, पक्ष फोडू फोडू, सरकार पाडू पाडू, प्रेस कॉन्फरन्स घेऊ घेऊ, नंतर डोळे पुसत बंगल्यातून बाहेर येत सांगावं लागलं अर्धी ते अर्धी घेतो उपमुख्यमंत्री पद. अशी परिस्थिती काही जणांची झाली. त्यामुळे काही ज्येष्ठ पत्रकार सांगत होते, आई जीव घालीना न बाप भीक मागू देना, अशी काही नेतृत्वाची परिस्थिती झाली. तर नेतृत्वाची परिस्थिती अशी झाल्यानंतर नेमकं संकटमोचक काय करणार हा मोठा प्रश्न पडला. कारण हे मुद्दाम जाणीवपूर्वक बोलतोय, कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला एक कलंक लावण्याचं काम गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं हे केलं गेलं. वेगवेगळ्या योजना येतात. साधं बघा, आता एक योजना आली, ती योजना आल्यानंतर योजनेत सुद्धा एक वाक्यता राहिली नाही ताई. गुलाबी जॅकेटवाले म्हणतात माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, आणि संकटमोचकांचे नेतृत्व म्हणतं आमचा लाडका द्यावा भाऊ. आमची बहीणच कन्फ्यूज झाली ना भाऊ, नक्की योजना कंची? कारण बहिणीला प्रश्न हा पडतो, योजनेविषयी काही दुमत नाही, आपल्याच हक्काचे पैसे. मग जन्माला आल्यानंतर व्हॅक्सिन घेतो ना, त्याच्यापासून मरणानंतर तिरडीवर जे कफन टाकतो ना, त्या तिरडीवर टाकलेल्या कापडापर्यंत आपण जीएसटी देतोय, आपल्या खिशातले पैसे. पण प्रश्न हा पडतो की खिशातले पैसे, पण तेल गेलं 100चं, कितीला गेलं? 130. आणि खोबरं कितीला गेलं? 200-250, 200ला खोबरं गेलं. आता निवडणूक जर झाली दिवाळीत तर विचार करा, लाडकी बहीण काय विचार करेल? हे म्हणतील लाडकी बहीण देणार 1500ला, लाडक्या बहिणीला बरोबर कळते ना दिवाळीचा फराळ करताना अरे खोबरं आणायला लागलं 140चं 200 रुपयांनी, तेल आणायला लागलं 100 रुपयाचं 130 रुपयांनी, बेसन आणायला लागलं एवढ्यानी. आता तुमच्या मनात जे काय आहे ते मला कळलेलं आहे. आणि त्यामुळं 1500 रुपयाबरोबर बहिणीचा प्रश्न हा पडतो की लाडक्या बहिणीला जर तुम्ही काही देत असाल चांगली गोष्ट आहे, पण बहिणीच्या भावाच्या सोयाबीनला आधी भाव द्या आणि बहिणीच्या बापाच्या कपाशीला तर आधी भाव द्या. साधा विचार करा, कपाशीला भाव किती पाहिजे होता? 10,000 पाहिजे होता का नाही? मिळतोय किती? 6 म्हणजे क्विंटल मागे नुकसान किती झालं तुमचं? 4,000चं.
एकरात किती क्विंटल काढता? किमान 10 क्विंटल का 5 क्विंटल? 10 क्विंटल काढले तर 40,000चा भाव खिसा मारलाय तुमचा. तुमच्या सगळं लक्षात आहे का नाही तेच बघायला मी मुद्दाम हा प्रश्न काढला होता. जे उपोषण करत होते त्यांनी मागच्या इतक्या वर्षात सोयाबीनला तेवढा भाव आहे का, कपाशीला तेवढा भाव दिला का, याचं आधी नैतिकतेनं उत्तर द्यावं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेला शेतकऱ्याचा आसूड आता या महायुती सरकारच्या पाठीवर उमटल्याशिवाय महाराष्ट्राला चांगले दिवस येणार नाहीत. म्हणजे आता सुद्धा जामनेर शहरातली लाईट बंद केली. जामनेर शहरातली लाईट आता बंद केलेली आहे. कदाचित लाईट बंद करणाऱ्यांना ह्याचा विसर पडला असेल. कोंबड झाकलं म्हणून उगवायचं कधी राहत नाही, आणि लाईट बंद केली तरी जामनेर वासियांचा आवाज आणि ही परिवर्तनाची नांदी ही आंधी बनल्याशिवाय राहणार नाही. आता परवा एक विधान करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी शोधली. महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जे क्रेडिट आहे ते हातोहात काढून घेण्यात आलं. जामनेरच्या संकटमोचकांना हा विरोध केला का? आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासाला, महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला गालबोट लावलं जातं तेव्हा तेव्हा जर संकटमोचक पुढे येत नसेल तर संकटमोचकाच्या 6 टर्म बास झाल्या. आता परिवर्तन केल्याशिवाय राहू नका एवढंच कळकळीचं सांगणं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना तोला मोलाची साथ द्याल एवढीच अपेक्षा करतो. तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.